ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो नारायणाय. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण बघितलेला होता भगवंतांचा पृथ्वी अवतार. आज आपण बघणार आहोत भगवंतांचा 24 अवतारातला 12वा अवतार. कारण काही वेळेला आपल्याला थोडासा संभ्रम निर्माण होईल की कधी 9वा अवतार म्हणते ही, कधी 12वा म्हणते. तर पूर्ण जे 24 अवतार आहेत त्यामध्ये मध्ये मध्ये भगवंतांच्या दशावतारातले अवतार पण आहेत. ते आपल्याला वेगळ्या त्याचे एक भाग करायचे आहेत. त्यामुळे मी ते घेत नाहीये. ते सोडून देऊन त्याच्या पुढचे अवतार जे सगळ्यांना सविस्तरपणे माहित नाहीत असे अवतार घेते. म्हणून मला सांगताना पण कधी 12वा सांगावा लागणार आहे, कधी 14वा सांगावा लागणार आहे. म्हणून आत्ता जो भगवंतांचा 12वा अवतार येतोय तो आहे धन्वंतरी अवतार. अमृत घेऊन अवतरलेले भगवान विष्णू. धन्वंतरी अवतार म्हणले की आपल्याला धनत्रयोदशी आठवते आणि अमृताचा कुंभ घेतलेले धन्वंतरी भगवान धन्वंतरी आपल्याला आठवतात. पण फक्त तेवढंच याचं रूप नाहीये. यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या बऱ्यापैकी लोकांना माहीत नसतील असे मला वाटते. म्हणून मी थोडंसं यामध्ये सविस्तरपणे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. भगवान विष्णूंच्या प्रत्येक अवताराच्या मागे एक दिव्य हेतू होता. हे आपल्याला मी मागेच सांगितलेले आहे. मत्स्य अवताराने वेदाचे रक्षण केले. कूर्म अवताराने समुद्र मंथनाच्या वेळेला खाली आधार दिला. वराह अवताराने पृथ्वीचा उद्धार केला. नरसिंह अवताराने भक्त प्रल्हादासाठी तो अवतार घेतलेला. भक्त प्रल्हादाचे संरक्षण केले आणि त्याच्या भक्तीसाठी म्हणून त्यांनी तो अवतार केला. प्रत्येक अवताराने धर्म संस्थापनेसाठी, भक्तांच्या रक्षणासाठी किंवा सृष्टीच्या पालनासाठी म्हणून अवतार घेतला. परंतु आज आपण जो अवतार बघणार आहोत हा असा अवतार आहे की ज्याने कुठल्याही राक्षसाचा वध केला नाही, हातामध्ये शस्त्र घेऊन युद्ध केले नाही, तरीही संपूर्ण मानव जातीवर सगळ्यात जास्त उपकार केलेले आहेत. कारण या अवताराने केवळ मानवाला दीर्घायुष्यच नाही तर निरोगी आणि संतुलन जीवन जगण्याचा मार्ग देखील दाखवलेला आहे. आणि हा अवतार म्हणजे भगवंतांचा धन्वंतरी अवतार आहे. आजही जगामध्ये, सगळ्या जगामध्ये वैद्य, आयुर्वेदाचार्य आणि आरोग्य सेवेशी संबंधित असंख्य लोक भगवान धन्वंतरींना आपले आराध्य दैवत मानतात. आपण जर कधी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळेला आपल्याला त्या डॉक्टरांच्या मागच्या बाजूला किंवा समोर टेबलवर धन्वंतरींची एक छोटी प्रतिमा दिसते. कारण ते त्यांना त्यांचं आराध्य मानतात, त्यांची पूजा ते करतात. कारण त्यांच्यापासूनच ही आरोग्य सेवा सुरुवात झालेली आहे. कशी ते आपल्याला या अध्यायामध्ये मी सविस्तरपणे सांगणार आहे. भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे आदिदेव, देववैद्य आणि आरोग्यांचे अधिष्ठाता मानले गेलेले आहेत. परंतु भगवान धन्वंतरीचा अवतार का झाला, त्यांच्या हातात अमृत कलश का होता आणि धनत्रयोदशीचा या अवताराशी काय संबंध आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला परत एकदा थोडस समुद्र मंथनाकडे वळावं लागणार आहे. कारण समुद्र मंथनाकडे वळल्यानंतरच आपल्याला याचा अर्थ समजून येणार आहे. मी आपल्याला श्रीमद भागवतामध्ये देखील सांगितलेले होते आणि ज्या वेळेला भगवंतांच्या लीलामध्ये ज्यांना ज्यांना स्थान मिळालेलं आहे त्याही भागामध्ये मी आपल्याला समुद्र मंथनाच्या बद्दल थोडीफार माहिती दिलेली होती. आता इथे नंतर तर अजून समुद्र मंथन ज्या वेळेला आपण करणार आहोत, कूर्म अवतार ज्या वेळेला येणार आहे त्यावेळेला तर अगदी सविस्तरपणे मी याचा पूर्णपणे आपल्याला समजावून सांगणार आहे. थोडंफार मी आता यामध्ये आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते.
महर्षी दुर्वासांनी देवराज इंद्रांना भगवानांच्या प्रसाद स्वरूप एक दिव्य पुष्पमाला दिलेली होती. पण इंद्राला आपल्या ऐश्वर्याचा गर्व झाला होता, त्यामुळे त्याने ती माळ प्रसाद म्हणून न स्वीकारता ती हत्तीच्या सोंडेवर ठेवली आणि हत्तीने ती पायदळी तुडवली. त्यामुळे हत्ती म्हणजे इंद्राचा ऐरावत, त्यांनी ती आपल्या पायदळी तुडवली. भगवंतांच्या प्रसादाचा झालेला हा अपमान बघून दुर्वास ऋषींना प्रचंड क्रोध आला आणि त्यांनी इंद्राला शाप दिला की तुझ्या अहंकारामुळे तुझे तेज, वैभव आणि सामर्थ्य नाहीसे होणार आहे. महर्षींचा, कुठल्याही ऋषीमुनींचा शाप कधीही वाया जात नाही, कारण त्यांचं तेजच, त्यांच्या तपश्चर्याचं तेजच एवढं असतं की त्यांचा शाप कधीही वाया जात नाही. आणि त्यामुळे काही काळातच सगळ्या देवतांचे तेज आणि सामर्थ्य क्षीण व्हायला सुरुवात झाली. आणि त्याच वेळेला दुसरीकडे दैत्य दिवसोंदिवस अधिक बलवान होत गेले. त्यांनी देवांवर आक्रमण करून स्वर्गावर अधिकार मिळवण्यास सुरुवात केली. त्यामुळे सगळ्या सृष्टीचे संतुलन बिघडायला सुरुवात झाली. अत्यंत निराश झालेले देव सगळे ब्रह्मदेवांच्याकडे गेले आणि ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितले की माझ्यापेक्षा आपल्याला सगळ्यांना भगवान विष्णूंना शरण जावे लागणार आहे. त्यामुळे सगळेजण भगवान विष्णूंच्याकडे वैकुंठामध्ये गेले, त्यांना शरण गेले आणि त्यांनी त्यांची व्यथा भगवान विष्णूंच्या समोर मांडली. त्यावेळेला भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की या संकटातून बाहेर पडण्याचा फक्त एकमेव उपाय आहे, तुम्हाला समुद्र मंथन करावे लागणार आहे आणि समुद्र मंथनातून अमृत बाहेर जे येईल त्या अमृतामुळे तुमचे परत सामर्थ्य तुम्हाला मिळू शकते. पण हे सध्या तुम्ही क्षीण झालेले असल्यामुळे, तुमचे सामर्थ्य कमी झालेले असल्यामुळे तुम्ही एकटे समुद्र मंथन करू शकणार नाही. त्यासाठी काही काळापुरती तुम्हाला दैत्याशी संधी करावी लागणार आहे, म्हणजे दैत्यांची तुम्हाला मदत घ्यावी लागणार आहे. भगवान विष्णूंनी देवांना हे पण सांगितले की ज्या वेळेला समुद्र मंथन केले जाणार आहे त्यावेळेला त्याच्यातून अनेक दिव्य रत्ने बाहेर पडणार आहेत. भगवंतांच्या आज्ञेनुसार देव आणि दैत्य समुद्र मंथनासाठी तयार झाले. बाकी अगदी सविस्तर माहिती मी कूर्म अवतारामध्ये आपल्याला सांगणार आहे की काय घडले, कशी संधी केली, कोणाची मदत घेतली, हे सगळे सविस्तर येणार आहे. यामध्ये आपल्याला आधी बघायचं आहे धन्वंतरी अवतार, त्यामुळे समुद्र मंथनाचा फक्त मी एवढाच भाग या भागामध्ये आपल्याला सांगणार आहे. समुद्र मंथन करायचे ठरले, देव आणि दैत्य एकत्र आले. ज्या वेळेला कुठली चांगली गोष्ट घडायची असते त्यावेळेला तुम्हाला इच्छेविरुद्ध देखील कधी कधी आपल्या शत्रूंशी हात मिळवणी करावी लागते. तशीच देवांना पण दैत्यांची संधी करावी लागली. आता समुद्र मंथन करायचे ठरवल्यानंतर समुद्र घुसळून काढायचा आहे, मंथन करायचं आहे, त्याच्यासाठी असेच अवाढव्य काहीतरी पाहिजे होते. त्यासाठी निवड झाली मंदार पर्वताची. वासुकी नाग दोरी बंधला आणि भगवंतांनी कूर्म अवतार धारण करून आपल्या पाठीवर मंदार पर्वत घेतला. मंदार पर्वताला आपल्या पाठीवर घेतले, त्याचा भार आपल्या पाठीवर त्यांनी उचलला आणि समुद्र मंथन सुरू झाले. ही सविस्तर इथपर्यंत कथा सगळ्यांनाच माहिती आहे. मंथनातून एकामागून एक 14 दिव्य रत्ने प्रगट व्हायला लागली. या 14 दिव्य रत्नांची माहिती आपल्याला मी कूर्म अवतारामध्ये अगदी सविस्तरपणे सांगणार आहे. कामधेनु, उच्चेश्रवा, अश्व, ऐरावत, कौस्तुभमणी, पारिजात वृक्ष, अप्सरा, चंद्र, लक्ष्मी देवी, कौस्तुभमणी अशा अनेक दिव्य विभूती प्रगट झाल्या. हलाहाल विष देखील प्रगट झाले, जे भगवान शंकरांनी प्राशन करून सगळ्या जगाचे रक्षण केले. देव आणि दैत्य हे सगळ्या गोष्टींपेक्षा एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीची वाट बघत होते, ते म्हणजे अमृत. आणि शेवटी तो दिव्य क्षण आला. संपूर्ण क्षीरसागर एका दिव्य तेजाने उजळून निघाला. त्या अलौकिक तेजातून 4 भुजा असलेले एक दिव्य पुरुष प्रगट झाले. त्याचा वर्ण होता
नील मेघासारखा श्याम, अंगावर पिवळे पितांबर, वक्षस्थळावर श्रीवत्साचे चिन्ह, गळ्यात कौस्तुभमणी आणि मुखावर अद्भुत तेज. त्यांच्या एका हातामध्ये सुवर्णाचा अमृताने भरलेला कलश होता. आता प्रत्येकाच्या डोळ्यासमोर धन्वंतरीची मूर्ती, भगवान धन्वंतरीची मूर्ती नक्कीच आलेली असेल. देवतांनी त्या अवताराला बघितल्याबरोबर आनंदाने हात जोडले. त्यांच्या लक्षात आले की हे साक्षात भगवान विष्णू आहेत, जे धन्वंतरीच्या रूपाने प्रगट झालेले आहेत. याच दिवशी भगवान धन्वंतरी समुद्रातून प्रगट झाले. तो दिवस म्हणजे कार्तिक कृष्ण पक्षातली त्रयोदशी, ज्याला आज संपूर्ण भारतामध्ये धनत्रयोदशी म्हणून ओळखले जाते. ज्या दिवशी हा अवतार प्रगट झाला त्या दिवशी होती धनत्रयोदशी, जी आपण दिवाळीमध्ये धनत्रयोदशी साजरी करतो. तो दिवस होता भगवानांचा अवतार घेण्याचा दिवस. म्हणूनच या दिवसाला धन्वंतरी जयंती म्हणून देखील ओळखले जाते. त्या दिवशी सगळे आयुर्वेदाचार्य, वैद्यकशास्त्र, आरोग्य सेवेशी संबंधित सगळे लोक त्या दिवशी धन्वंतरी, भगवान धन्वंतरींची पूजा करतात. हा अत्यंत पवित्र दिवस म्हणून ओळखला जातो. परंतु त्या क्षणी दैत्यांना दृष्टीचा आपण फरक जो म्हणतो, तो दृष्टीचा फरक प्रत्येक आपल्याला श्रीमद भागवत असो, कुठलेही पुराण असो, त्यामध्ये आपल्याला फक्त उपदेश इतका सुंदर केलेला आहे, तो फक्त समजून घेणे आपल्याला गरजेचे आहे. यामध्ये देखील सांगितलेले आहे, देवतांना भगवंत दिसले पण दैत्यांना भगवंतांचं रूप नाही दिसलं, त्यांच्या हातातला फक्त अमृत कलश दिसला. म्हणजे जे प्रत्यक्ष पूर्णपणे अमृत भरलेलं आहे ज्या रूपामध्ये, त्या रूपाकडे त्यांचं लक्ष गेलं नाही. मोह असा असतो, मोहाला जेवढं पाहिजे तेवढंच दिसत असतं, बाकीचं दिसत नसतं. आणि कलियुगामध्ये हेच होत आहे. भगवंतांच्याकडे लोकांचं लक्ष जात नाही, मोह मायेकडे मात्र लोकांचं लक्ष जातं. जसं दैत्यांचं लक्ष भगवंतांच्या दिव्य रूपाकडे गेले नाही, पण हातातल्या अमृताच्या कलशाकडे त्यांचं लक्ष गेलं. त्यांच्या मनामध्ये त्या क्षणी फक्त एकच विचार होता की हा अमृत कलश आमच्या ताब्यात आला तर देव आम्हाला कधीही पराभूत करू शकणार नाही. हे अमृत जर आम्ही सगळ्या दैत्यांनी प्राशन केलं तर देव कधीच आम्हाला हरवू शकणार नाही. लोभ माणसाचा विवेक कसा हरवून घेतो ते यामध्ये आपल्याला या अवतारामध्ये किंवा समुद्र मंथनामध्ये दिसून येतं. आणि या कलियुगामध्ये पण हेच होत आहे. दैत्याच्या बाबतीमध्ये देखील तेच घडले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता भगवान धन्वंतरींच्या चरणस्पर्श करायचे सोडून त्यांच्या हातातला कलश हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यामध्ये सफल झाले आणि त्यांनी तो कलश हातातून हिसकावून घेऊन तिथून पळ काढला. ही घटना इतक्या क्षणामध्ये घडली आणि हे झाल्यानंतर देव ते बघून निराश झाले. म्हणजे एवढे परिश्रम करूनही देवांच्या हातामध्ये काहीच राहिलेले नव्हते. पण भगवान धन्वंतरींच्या चेहऱ्यावर तेच नेहमीच मोहक हास्य होतं. त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही चिंता नव्हती, कारण त्यांना ठाऊक होते की धर्माचे रक्षण करण्याची भगवंतांची लीला, अवतार तर त्यांनी घेतलेला होता आणि त्यांची लीला अजून सुरू व्हायची होती हे त्यांना माहित होतं. त्याच्यामुळे ते त्यांच्या चेहऱ्यावर तेच नेहमीच मोहक हास्य होतं. देवांना परत मनामध्ये परत तीच त्यांच्या एक खंत निर्माण झाली की आता परत धर्माचा पराभव होणार आणि परत अधर्म जिंकणार, जिकडे तिकडे अधर्माचं राज्य माजणार, ही देवांच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली. पण भगवान धन्वंतरी शांत होते. त्यांना ठाऊक होते की आता जे काही घडतंय, दैत्यांनी धन्वंतरींच्या हातातून अमृत कलश घेऊन पळ काढणे, ही जे सगळं घडत आहे हे सृष्टीच्या कल्याणासाठीच घडत आहे. अमृतावर अधिकार हा केवळ शक्तीच्या बळावर मिळत नसतो. कुठलीही गोष्ट असू दे, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही शक्तीच्या बळावर अधिकार मिळवू शकत नाही.
तर नेहमी धर्माच्या बाजूनीच होत असते. कुठलीही गोष्ट जी होत असते, क्षणिक असतो भाव की अधर्म जिंकतो, पण प्रत्येक वेळेला भगवंत धर्माच्या बाजूनीच उभे असतात. त्यामुळे शक्ती जरी थोड्या वेळाकरता प्रभावी ठरली, तरीही नंतर धर्माच्या बाजूनी भगवंत उभे असल्यामुळे शक्ती देखील ही क्षीण ठरते आणि अधर्म नाहीसा होतो. आणि त्याच क्षणी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार धारण केला. याचे पुढे आपल्या पुढच्या भागामध्ये आपण त्याचे वर्णन बघणार आहोत. यामध्ये फक्त काय झाले हे एवढे सांगण्यासाठी मी तो अवताराचा आपल्याला सांगत आहे. आणि तेव्हाच भगवान श्री विष्णूंनी मोहिनी अवतार धारण केला आणि मोहिनी अवताराच्या अलौकिक सौंदर्याने दैत्य मोहित झाले. मोहिनी अवतारातल्या भगवान विष्णूंनी अत्यंत चातुर्याने अमृत वाटपाची व्यवस्था केली. दैत्यांना एका बाजूला आणि देवांना एका बाजूला बसवून मोहिनी अवतारातल्या भगवान विष्णूंनी अमृत केवळ देवांनाच दिले. अशा प्रकारे देवांना पुन्हा तेज, सामर्थ्य आणि अमरत्व प्राप्त झाले. धर्माचा विजय झाला आणि अधर्माचा पराजय झाला. हे आपण आता सगळे सविस्तरपणे मोहिनी अवतारामध्ये बघणार आहोत. समुद्र मंथनातल्या भगवान धन्वंतरीचे कार्य आपल्याला असे वाटते की इथेच संपले, पण प्रत्यक्षामध्ये या अवताराचा खरा उद्देश आता सुरू झालेला होता. आतापर्यंत काय होतं की मी हे सगळे अवतार सविस्तरपणे सांगण्याच्या मागचा माझा उद्देशच हा आहे की बऱ्याच वेळा सगळ्यांची समजूत अशी असते की धन्वंतरी अवतार प्रगट झाला, अमृत कलश घेऊन बाहेर आला, संपले, भगवानंतांच्या या दिव्य अवताराचे काम इथे संपले. असे नाही. यामध्ये अजून बरीच माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोचलेली नसते. ती माहिती सांगण्याचा प्रयत्न मी या प्रत्येक अवतारामध्ये करत आहे. भगवंतांच्या मनामध्ये एक करुणामय विचार होता. देवांना अमृत मिळाले, पण पृथ्वीवरच्या सामान्य मानवाचे काय? सामान्य मानवांना तर अमृत मिळू शकत नव्हते. ते फक्त देवांसाठी बाहेर आलेले होते. मग जन्म, वृद्धत्व, रोग, मृत्यू या सगळ्या चक्रामध्ये अडकलेले आपण मानव, या मानवांना निरोगी आयुष्याचा मार्ग कसा दाखवायचा? आणि हा मार्ग दाखवणार कोण? रोगाने त्रस्त असलेल्या मानव जातींसाठी अमृत कलशापेक्षाही मोठी देणगी देणार कोण? आणि याच करुणेतून भगवंतानी पुन्हा पृथ्वीवर अवतार घेतला. यावेळी त्यांनी चतुर्भुज रूप धारण केलं नाही, त्यांनी मानवी रूप धारण केलं. ते काशीचे धर्मनिष्ठ प्रजावत्सल राजा दिवोदास धन्वंतरी म्हणून जन्माला आले, म्हणून त्यांनी अवतार घेतला. मला वाटते की बहुतेक लोकांना याबद्दल माहिती नसेल. म्हणजे भगवंतानी तिथे दिव्य अवतार घेतलेला होता धन्वंतरी म्हणून, पण मी आत्ता सांगितल्यासारखं आपल्यासाठी म्हणून त्यांना परत पृथ्वीवर यायचे होते आणि म्हणून त्यांनी काशीच्या राजाच्या रूपाने धन्वंतरी, दिवोदास धन्वंतरी म्हणून पृथ्वीवर भगवंत अवतरले. हा धन्वंतरी अवताराचाच भाग आहे. राजा असूनही ते काशीचे राजा होते. म्हणजे आपली वाराणसी, काशी याचे ते राजा होते, पण त्यांचे मन कधी वैभवामध्ये किंवा राज्य चालवण्यामध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही. आपल्या प्रजेमधला, आपल्या राज्यामधला एखादाही मनुष्य रोगाने व्याकुळ झाला दिसला की त्यांचे मन द्रवून जायचे. ते स्वतःशीच म्हणत की धन, सत्ता, ऐश्वर्य, कीर्ती हे सगळं निरर्थक आहे केव्हा? जर मनुष्य निरोगी नसेल तर. आजही आपण बघतो, आपण कलियुगामध्ये बघतो, आपल्याकडे सगळं जर असेल आणि जर आपलं शरीर निरोगी नसेल तर या सगळ्या ऐश्वर्याचा आपण उपभोग घेऊ शकतो का? नाही. जर शरीर निरोगी असेल तर हे सगळं ऐश्वर्य आपण व्यवस्थित उपभोगू शकतो.
आणि हे तेव्हाच आता हे आपल्याला सविस्तरपणे पुढे येणार आहे की हे निरोगी राहण्यासाठी या राजा दिवोदास धन्वंतरी या रूपात अवतरलेल्या भगवंतांनी आपल्यासाठी काय कार्य केलेले आहे. आणि याच विचारातून की या मनुष्याला खाली पृथ्वीवर असलेल्या कलियुगातल्या मनुष्यांना निरोगी कसे बनवायचे, या विचारातूनच त्यांनी या राजांनी दिवोदास धन्वंतरी या राजांनी आयुर्वेदाचा अत्यंत सखोल अभ्यास सुरू केला. वनस्पतींचे औषधी गुण आपल्याला तर माहिती आहे. आपल्या पृथ्वीवर अनेक वनस्पती, औषधी वनस्पती आहेत, ज्या खरंच आपल्याला आपल्या आजूबाजूला जरी आपण बघायला गेलो तरी अशा खूप वनस्पती आहेत. जर कधी आपण प्राणी मात्रांच्याकडे बघितलं, आता म्हणजे जे भटक्या जे सांभाळणारी कुत्री वगैरे जी असतात किंवा गायी म्हशी ज्या असतात, ज्यांना सांभाळलं जातं, त्यांना त्यांचे मालक दवाखान्यामध्ये जे वैद्यकीय दवाखाने जे असतात तिथे घेऊन जातात आणि त्यांच्यावर उपचार केला जातो. पण जे भटके असतात, आपण कधी बघितलंय, कुत्री असतात किंवा गायी म्हशी असतात, यांची जर पोटं बिघडली तर ते काहीतरी ठराविक पाला खातात आणि वमन करतात. कधी शांतपणे बघा, ते वमन करतात आणि आपलं पोट साफ करतात. म्हणजे या सगळ्या प्राणी मात्रांना देखील आपल्या आजूबाजूला असलेल्या औषधी वनस्पती माहिती आहेत की कुठल्या आजारासाठी कुठली वनस्पती खावी लागते आणि ते खाऊन तो आजार बरा करता येतो. अशी आपल्या आजूबाजूला असंख्य औषधी वनस्पती आहेत ज्या आपल्याला बहुतेक माहित नसतात, फार कमी माहिती असतात आपल्याला. तर या राजाने, दिवोदास धन्वंतरी या राजाने, काशीच्या राजाने वनस्पतींचे औषधी गुण, आपली शरीर रचना, दोष, धातू, मल याचे तत्वज्ञान, ऋतूनुसार आहार आणि विहार काय असावा, अनादी काळापासून आपल्याला सांगितलेलं आहे की कोणत्या ऋतूमध्ये कुठला आहार केला पाहिजे. पण आता आपण हे सगळं विसरून गेलेले आहोत आणि आपल्या शरीरामध्ये त्यामुळे रोगांनी ठाण मांडलेलं आहे. फार पूर्वी देखील आपण जर बघितलं की आपले आजी आजोबा, आई वडील आणि आजी आजोबा प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक गोष्ट, काही काही गोष्टींचा त्याग करायचे आणि आपल्याला पण सांगायचे की या गोष्टी या ऋतूमध्ये खायच्या नाहीत किंवा या ऋतूमध्ये खाल्ल्या पाहिजेत. त्याच्या मागे वैद्यकीय ज्ञान होतं. पण आता आपण ते सगळं बाजूला सारून दिलेलं आहे आणि आपल्याला मन मानेल तसं आपण खात राहतो आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये रोग फार पटकन शिरतात आणि मग त्या रोग प्रतिकारक शक्ती आपली क्षीण होत गेलेली आहे आणि म्हणून आपल्याला अनेक व्याधींनी ग्रासलेला आहे. या राजाने ऋतूनुसार आहार विहार, रोगांची कारणे, उपचार पद्धती, शस्त्रक्रिया हे देखील आपल्याला आता बघायचं आहे. या भागामध्ये शस्त्रक्रिया त्यावेळेला सुरुवात झालेली आहे. आपल्याला आत्ता वाटतं की हे आत्ता ऑपरेशन करणं, भाषेमध्ये म्हणजे मी तुम्हाला सांगितलं शस्त्रक्रिया ऑपरेशन करणं वगैरे हे आत्ताच आहे. हे नाही, हे तेव्हापासून हजारो वर्षापूर्वी शस्त्रक्रिया सुरुवात झालेली आहे. जखमांची चिकित्सा आणि दीर्घ आयुष्याचे रहस्य याचा त्यांनी अभ्यास करून लोककल्याणासाठी ते सगळे उपलब्ध करून दिले. हळूहळू त्यांच्या ज्ञानाची कीर्ती संपूर्ण भारतभर पसरायला सुरुवात झाली. अनेक ऋषी, वैद्य आणि जिज्ञासू विद्यार्थी काशीमध्ये यायला लागले. त्यांच्यामध्ये एक अत्यंत तेजस्वी, विलक्षण, बुद्धिमान शिष्य होता. म्हणजे दिवोदास धन्वंतरींचा एक अतिशय विलक्षण, बुद्धिमान, तेजस्वी शिष्य होता, महर्षी सुश्रुत. आयुर्वेदाच्या बद्दल ज्यांना माहिती आहे त्यांना हे नाव अगदी माहिती असणार आहे, पण आपल्याला माहित नसतं. म्हणून मी हा अगदी छोटे छोटे मुद्दे आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. भगवान धन्वंतरींनी सुश्रुतांना केवळ औषध उपचार शिकवले नाहीत, तर वैद्यक शास्त्राचा आत्माच त्यांना शिकवला. एकदा सुश्रुतांनी विनम्रपणे भगवान धन्वंतरींना विचारले की भगवंत, सर्वात मोठा वैद्य कोण? त्यावेळेला भगवान धन्वंतरी स्मितहास्य करून म्हणाले,
जो फक्त रोग पाहत नाही, रुग्णांचे दुःख समजून घेतो, त्याच्या वेदनेत सहभागी होतो आणि करुणेने त्याची सेवा करतो, तोच खरा वैद्य. आजही आपण बघतो, आपण एखाद्या डॉक्टरांच्याकडे गेलो, आपल्याला माहिती असतं, काही डॉक्टर आपल्याकडे पटकन फटकन, हा तुम्हाला काय होतंय, हे झालंय, असं असं झालंय म्हणून सांगून तुम्हाला लगेच प्रिस्क्रिप्शनवर लिहून देतात, तुमच्या आजाराशी निगडीत औषधं लिहून देतात. आणि काही डॉक्टर तुम्ही गेल्यानंतर अगदी शांतपणे तुम्ही जे सांगता, आणि आपल्याला काय वाटत असतं की आपण डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर सगळं सविस्तर सांगावं, ते सांगत असताना आपण आपल्या मनातली दुःख पण त्यांना सांगतो. आणि त्यावेळेला तो समोर समोर बसलेले ते डॉक्टर अगदी शांतपणे आपल्याकडे हसत मुखाने ते सगळं ऐकून घेत असतात, कारण त्याच्यातूनच त्यांना तुमच्या रोगाचं मूळ समजत असतं. ते तुमचं दुःख समजून घेतात, कारण वेदनेने तुम्ही ग्रासलेले असतात. मनाने क्षीण, शरीराने तर क्षीण झालेले असतात, त्याचबरोबर तुम्ही मनाने पण क्षीण झालेले असतात, कारण वेदना तुमचं मन पण क्षीण करते. अशा वेळेला तुम्ही डॉक्टरांना जे सांगता, त्यावेळेला ते तुमचं अगदी सगळं व्यवस्थित ऐकून घेतात, कुठेही तुम्हाला घाई गडबड न करता. असे खूप डॉक्टर माझ्या स्वतःच्या पण बघण्यात आहेत. ते सगळं समजून घेतात, तुमच्या वेदनेमध्ये सहभागी होतात. तुमच्या असे मी उदाहरणं पण ऐकलेली आहेत लोकांच्याकडून. ऑपरेशन झाल्यानंतर ज्या वेळेला व्हिजिट करायला डॉक्टर तुमच्या रूम मध्ये येतात, त्यावेळेला ते अत्यंत प्रेमाने तुमच्या अंगावरून हात फिरवतात, तुमच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात. अशा वेळेला तो स्पर्श तुमचं अर्ध दुखणं दूर करतो. कित्येक लोकांनी मला सांगितलेलं आहे, ज्या वेळेला एखाद्या पेशंटला मी भेटायला जाते त्यांच्या ऑपरेशन नंतर वगैरे, त्यावेळेला पहिल्यांदा म्हणजे त्यांच्या वेदनेपेक्षा ते पहिल्यांदा मला हे सांगतात की डॉक्टर खूप छान आहे गो, त्यांनी असं पाठीवरून माझ्या हात फिरवला आणि सांगितलं काही काळजी करू नका, तुम्ही लगेच बरे होणार आहे. हा जो शब्द असतो किंवा हा जो स्पर्श असतो, ही जी भावना असते, हे जे प्रेम असतं, हे अर्ध दुखणं तुमचं दूर करतं. आणि भगवान धन्वंतरींनी सुश्रुतांना हजारो वर्षापूर्वी हेच समजावून सांगितलेलं होतं की खरा वैद्य, खरा डॉक्टर तोच आहे जो फक्त रोग नाही बघत, तर रुग्णाचं दुःख समजून घेतो, त्याच्या वेदनेत सहभागी होतो आणि करुणेने त्याची सेवा करतो, तोच खरा वैद्य. सुश्रुतांनी परत प्रश्न विचारला भगवान धन्वंतरींना, प्रभो मग सर्वात मोठे औषध ते काय? भगवंतानी यावर खूप सुंदर सांगितलेलं आहे आणि आता आपण खरंच त्याच्याकडे बघण्याची वेळ आलेली आहे. योग्य आहार, संयमित जीवन, नियमित दिनचर्या, पुरेशी झोप, व्यायाम आणि प्रसन्न मन. औषध रोग बरा करतो, पण चांगली तुमची जीवनशैली रोग निर्माणच होऊ देत नाही. आता कसं झालेलं आहे की या सगळ्या गोष्टी विस्कळीत झालेल्या आहेत. नवीन पिढी तर नवीन पिढी, आपल्या पिढीने पण हे सगळं अंगीकारलेलं आहे. आपल्या पिढीतले अनेक लोक, म्हणजे आता साध्या भाषेत आपल्या पिढीमधले किंवा आपल्या आधीच्या पिढीमधला एक शब्द होता, अरबट चरबट खाणं. आपली पिढी देखील हॉटेलमध्ये खूप जाते. हॉटेलचं खाणं, बाहेरचं खाणं हे अतिशय आपल्या पिढीमध्ये देखील वाढलेलं आहे. आपणच आदर्श ठेवतोय आपल्या पुढच्या पिढीसमोर की हे खाणं खाल्लं पाहिजे. हॉटेलचा मधून ब्रेकफास्ट, हॉटेलमधून जेवण, या सगळ्या गोष्टी म्हणजे ठीक आहे, त्यात काय एवढं. पण हेच सगळं रोगांचं मूळ बनलेलं आहे. कारण यामध्ये ज्या गोष्टी असतात हॉटेलच्या जेवणामध्ये, तुमचा घरचा साधा वरण पोळी, पोळी भाजी वरण भात हा आहार तुम्ही केला ना, यामध्ये सकस असते. पण हॉटेलचं तुम्ही जे खाता, हजारो रुपये खर्च करून जे खाता, त्या गोष्टींमुळे तुमच्या शरीरामध्ये अनेक आजार निर्माण होतात. पण आता होतं काय की जे लोक हॉटेलमध्ये जात नाहीत त्यांना ऑड मॅन आउट म्हणून ओळखलं जातं, आणि हॉटेलमध्ये जाणं हा तुमचा प्रेस्टिज पॉइंट झालेला आहे. हॉटेलमध्ये गेलं म्हणजे तुमचा एक स्टेटस सिम्बॉल झाल्यासारखा झालेला आहे. पण त्याही काळी हजारो वर्षापूर्वी दिनचर्या कशी असावी
हे भगवान धन्वंतरीने आपल्याला सांगितलेले. पण आता परत हे केलं पाहिजे आणि करावं असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. भगवान धन्वंतरीच्या या शिकवणुकीने सुश्रुतांच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली. पुढे त्यांनी आपल्या गुरूंकडून मिळालेले ज्ञान सुश्रुत संहिता या महान ग्रंथामध्ये संकलित केलेलं आहे. जे आयुर्वेद आहे, आयुर्वेदामध्ये हा आयुर्वेदामध्ये तुम्हाला भाग शिकवला जातो किंवा हे वाचण्यासाठी म्हणून जे आयुर्वेदाचार्य असतात त्यांच्याकडे आपल्याला हा ग्रंथ अवश्य बघायला मिळतो. या ग्रंथामध्ये शेकडो शस्त्रक्रिया, शस्त्रांची माहिती, शरीर रचना, उपचार पद्धतीचे अत्यंत सविस्तर वर्णन केलेले आहे. म्हणूनच महर्षी सुश्रुत यांना आजही शल्य चिकित्सेचे जनक म्हणून संपूर्ण जगामध्ये मान दिला जातो. फक्त भारतामध्ये नाही, सगळ्या जगामध्ये त्यांना मान दिला जातो. त्यांनी शस्त्रक्रिया सुरुवात केली. विचार करा, हजारो वर्षापूर्वी ज्या वेळेला कुठल्याही अद्यावत ह्या सगळ्या ज्या आपण मशिनरी म्हणतो हे साहित्य त्यावेळेला नव्हतं, त्यावेळेला महर्षी सुश्रुतांनी शस्त्रक्रिया सुरू केली, जी त्यांना भगवान धन्वंतरींनी शिकवली. भगवान धन्वंतरींच्या हातातला अमृत कलशाचा अर्थ केवळ अमरत्व नाही, तर त्या कलशामध्ये निरोगी जीवनाचे तत्वज्ञान दडलेले आहे. भगवान जणू संपूर्ण मानव जातीला सांगत होते, अमर होण्याचा प्रयत्न करू नका. जोपर्यंत तुमचं जीवन आहे तोपर्यंत ते जीवन निरोगी, संतुलित, सात्विक आणि आनंदी जगा. जे मी आता आपल्याला म्हटलं, म्हणजे भगवान धन्वंतरींनी तेच सांगितलेलं की तुमचं निरोगी जीवन म्हणजे तुम्हाला अमृतच मिळालेलं आहे ना. भगवान धन्वंतरीच्या हातातला अमृत कलश हे केवळ अमृतत्वाचे प्रतीक नव्हते, त्या कलशामध्ये संपूर्ण मानव जातीसाठी एक सनातन संदेश दडलेला होता. माणसाने कितीही धन, वैभव, सत्ता किंवा कीर्ती मिळवली आणि जर त्याचं शरीर निरोगी नसेल, मगाशी आपल्याला म्हटलं तुमच्याकडे खूप पैसा आहे, तुम्हाला निद्रानाश आहे, तुम्हाला अनेक आजार आहेत. आता साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं, मायग्रेन आहे, स्पॉन्डिलायटिस आहे, बॅक पेन आहे, सायटिका आहे, अनेक आजार आहेत. तर तुमच्या पैशाचा उपभोग तुम्ही कसे घेऊ शकाल सांगा. जर तुम्हाला ह्या गोष्टी जर होत असेल तर तुम्ही कुठे प्रवासाला जाऊ शकत नाही, कुठल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही, कारण हा कधी आजार तुमचा डोके बाहेर काढेल हे तुम्हाला माहित नसतं. म्हणजे तुमच्या जवळ पैसा आहे, वेळ आहे, सगळं आहे, पण शरीर निरोगी नाही, तुमचं मन निरोगी नाही, त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा उपभोग घेऊ शकत नाही. म्हणून भगवान धन्वंतरींनी तुम्हाला हेच सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं शरीर निरोगी ठेवा, तर तुम्ही तुमचं जीवन आनंदीपणाने जगू शकाल. म्हणूनच भगवान धन्वंतरींनी मानवाला औषधाबरोबरच योग्य जीवन पद्धतीची शिकवण दिलेली आहे. आपण खूप जणांचं बघतो, रात्री उशिरापर्यंत जागतात. आपल्या पिढीमध्येच हा सुरू झालेला प्रकार आहे. नवीन पिढीचं तर आपण त्यांनाच शिकवायला पाहिजे, ही वेळ आलेली आहे. त्या लोकांचं पण त्याचे पण कधी कधी असं होतं की त्यांना नोकरीच्या निमित्ताने त्यांना 10, 10:30, 11 वाजेपर्यंत ऑफिसमधून यायला वेळ होतो. त्याच्यानंतर त्यांचं जेवण आणि नंतर झोपणं, म्हणजे ही पिढी 12-1च्या आतमध्ये झोपत नाही. पण आपल्या पिढीजवळ आता सध्या आपण निवृत्त जीवन जगतोय आपण. तरीही कितीतरी लोक असे आहेत ज्यांना निद्रानाश जडलेला आहे, जे लोक अक्षरशः 3-3, 4-4 वाजेपर्यंत पहाटेपर्यंत जागे असतात. मग त्यावेळेला ते काय करतात, स्क्रीन समोर असतात. एक तर टीव्ही बघतात, नाही तर मोबाईल बघतात. आणि यामुळे काय होतं की तुम्ही झोपता 3-4 वाजता, म्हणजे उठता तुम्ही किती वाजता, 12 वाजता, 11 वाजता, 12 वाजता. म्हणजे तुमचा पूर्ण दिनक्रम तुम्हीच विस्कळीत करून टाकलेला आहे. हेच जर तुम्ही आहारावर आधी पहिल्यांदा लक्ष दिलं, व्यायामाकडे लक्ष दिलं, म्हणजे तुमची जीवनशैली जर तुम्ही सुधारली,
तर हळूहळू तुमचा हा जो दिनक्रम आहे हा व्यवस्थित व्हायला लागेल. जास्तीत जास्त 10 वाजेपर्यंत तुम्ही झोपलं पाहिजे आणि 6 वाजेपर्यंत किंवा 7 वाजेपर्यंत तुम्ही उठलंच पाहिजे. जर समजा तुम्हाला असं वाटत असेल दुपारी तुम्ही वामकुक्षी घेऊ शकता. वामकुक्षीचा अर्थ फक्त अर्धा तास झोपणे, 3-3, 4-4 तास झोपणे नाही. बरेच लोक आपल्या पिढीचे हे पण करतात. एकदा दुपारी जेवण झालं की लगेच अंथरुणावर जाऊन झोपायचं, ते संध्याकाळी 6 वाजता उठायचं. ही जीवनशैली आपली आपण विस्कळीत करून टाकलेली आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीच्या समोर आदर्श जीवनशैलीचा आदर्श ठेवला पाहिजे. भगवान धन्वंतरी आपल्याला सांगतात की रोग एका दिवसामध्ये निर्माण होत नाही. चुकीचा आहार, मी आत्ताच आपल्याला हे सगळं सांगितलं. चुकीचा आहार, अपुरी झोप, असंतुलित दिनचर्या म्हणजे कधीही झोपायचं कधीही उठायचं, व्यायामाचा अभाव, चिंता, क्रोध, लोभ आणि निसर्गाच्या नियमाकडे दुर्लक्ष यामुळे तुमचे शरीर हळूहळू रोगांना आमंत्रण देते. म्हणून उपचार करण्यापेक्षा रोगच होऊ नयेत अशी जीवनशैली स्वीकारणे अधिक महत्वाचे आहे. अत्यंत सुंदर हा भाग आहे. म्हणजे ज्या वेळेला मी हा लिहायला घेतला त्यावेळेला मला कळलं की हे किती महत्वाचं आहे लोकांना समजणं. म्हणजे बहुतांशी मी तर म्हणेन, मी जेवढे लोक माझ्या आजूबाजूला बघते यातल्या 90% लोकांची जीवनशैली ही अशीच आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये अनेक रोगांनी ठाण मांडलेला आहे. आणि याच कारणाने भगवान श्री धन्वंतरी समुद्र मंथनातून ज्या दिवशी अमृत कलश हातात घेऊन प्रगट झाले तो दिवस कार्तिक कृष्ण त्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. परंतु काय होतं की धनत्रयोदशीचा संबंध लोक कशाशी जोडतात? बहुतेक आपण सगळेजण तेच करतो. आजच्या काळामध्ये अनेकांच्या मनामध्ये धनत्रयोदशी म्हणजे सोनं, चांदी, दागिने, भांडी, नवीन वस्तू खरेदी करण्याचा दिवस अशीच धारणा निर्माण झालेली आहे. परंपरेनुसार नवीन वस्तू खरेदी करणं शुभ आहे, नाही असं मी म्हणत नाही. पण या दिवसाचा मूळ हेतू बाजूला पडलेला आहे. या दिवसाचा मूळ हेतू आहे भौतिक संपत्ती मिळवणे नाही, तर या दिवसाचा मूळ हेतू आहे निरोगी शरीर तयार करणे. श्री भगवंतांच्या या अवताराचा खरा संदेश हा आहे की आरोग्य हेच जीवनातलं सगळ्यात मोठं धन आहे. हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. हेच सगळ्यात मोठं ऐश्वर्य आहे. पैसा हरवला तर परत मिळवता येतो हो. व्यवसाय तुमचा समजा डबघाईला आला, व्यवसाय तुमचा कमी झाला तर तो परत तुम्हाला उभा करता येईल. संपत्ती तुमची काही कारणाने कमी झाली ती परत तुम्ही मिळवू शकाल. पण एकदा तुमचं आरोग्य जर खालावलं, तुमच्या जीवनाची दिशा जर खराब झाली, तुम्ही जीवनाच्या योग्य दिशेने जर जायला नाही लागलात तर सगळं जीवन तुमचं बदलून जातं. तुमचं सगळं आरोग्य खराब होऊन जातं. त्यासाठी तुम्हाला किती पैसा खर्च करावा लागतो. ज्यांना आयुष्यामध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत त्यांनी या गोष्टींवर विचार करावा आणि आपली जीवनशैली बदलावी आणि आजूबाजूच्या लोकांना पण याचं महत्व पटवून द्यावं. हजारो काय लाखो खर्च होतो. जर तुमच्या शरीरामध्ये एखादा रोग जर आला, तुमची जीवनशैली खराब झाली, आरोग्य खालवलं, लाखो रुपये खर्च करावा लागतो आणि त्याही नंतर आपले आरोग्य सुधरेल का नाही हे आपल्याला माहित नसते. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी केवळ धनलाभाची प्रार्थना करू नका, तर श्री धन्वंतरींची पूजा करून, भगवान धन्वंतरींची पूजा करून उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, रोगमुक्त जीवन आणि सद्बुद्धीची प्रार्थना करा. पैसा महत्वाचा नाही, तुमचं जीवन, तुम्हाला आरोग्यमय जीवन तुम्हाला अतिशय महत्वाचं आहे.
खरं पाहिलं तर हाच खरा आध्यात्मिक अर्थ आहे या भगवान धन्वंतरींच्या अवताराचा. भगवान धन्वंतरी आपल्याला शिकवतात की शरीर हे परमेश्वराने दिलेली अमूल्य देणगी आहे. ज्या भक्तिभावाने आपण देवळाची स्वच्छता करतो, आपल्या घरातल्या देवघराची स्वच्छता करतो, त्याच भक्तिभावाने आपण आपल्या शरीराची का नाही स्वच्छता करतो? विचार केलाय तुम्ही कधी की आपण अगदी उठल्यापासून आपल्या शरीराची स्वच्छता केली? आपण घर साफ करतो, झाडून पुसून काढतो, सगळं फर्निचर पुसून घेतो का आता येणाऱ्या प्रत्येक लोकांना आपलं घर खूप छान दिसलं पाहिजे, टापटीप दिसलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट जागच्या जागी ठेवण्याचा अट्टहास कित्येक घरांमध्ये मी बघितलेला आहे. कित्येक गृहिणी किंवा घरातल्या प्रत्येक व्यक्तींमध्ये मी बघितलं आहे. कधी कधी तर मला असं वाटतं की तो फोबिया आहे की काय. ही गोष्ट इथेच पाहिजे, ही गोष्ट इथली हल्लीच नाही पाहिजे. सगळीकडे अगदी छान स्वच्छ पाहिजे, लगेच थोडी धूळ झाली की तिथून पुसून काढणार. मग जर तुम्ही ह्या 4 विटांच्या मातीच्या घरासाठी एवढी वेळ घालवता, मग हे तुमचं जे शरीर आहे, परमेश्वराने दिलेली ही जे शरीर आहे, याची स्वच्छता तुम्ही करता का? याकडे एवढे लक्ष तुम्ही देता का? नाही देत. फार कमी लोक आहेत की जे त्या शरीराकडे आधी लक्ष देतात. घर नको, घरातल्या गोष्टींचं महत्व नाही, मी माझं शरीर आतून बाहेरून स्वच्छ ठेवेल असे म्हणणारे खूप कमी लोक आहेत. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, शुद्ध विचार, संयमित जीवन, निसर्गाशी सुसंगत दिनचर्या आणि भगवंतांवरची श्रद्धा हीच खरं पाहिलं तर भगवान धन्वंतरींची पूजा आहे. जे धनत्रयोदशी काय रोजच केली पाहिजे तुम्ही. पण लोक काय करतात, फक्त एकाच दिवशी करतात आणि तीही मी आता तुम्हाला सांगितल्यासारखी संपत्तीची पूजा केली जाते. खरा भगवान धन्वंतरींचा उद्देश आपल्यापर्यंत कधीही पोहोचत नाही. आज विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. आधुनिक वैद्यक शास्त्रामुळे अनेक असाध्य वाटणाऱ्या रोगांवर उपचार शक्य झाले आहेत. भारतामध्ये नाही, परदेशात जाऊन लोक उपचार करून घेतात. तरीही लक्षात ठेवा, खूप आधुनिक वैद्यकशास्त्र मी आता म्हटल्यासारखं इतके लोक शिकलेले आहेत, त्याच्यामध्ये अगदी सुपर स्पेशालिटी झालेली आहे. शिकतच राहतात डॉक्टर लोक. पण नुसत्या आधी कसं होतं की फक्त MBBS असायची, त्याच्यानंतर मग MD झालं, त्याच्यामध्ये अजून वाढत वाढत गेलं, लोक शिकत राहिले. इथे परदेशामध्ये अजून काही आधुनिकता असेल, इथे जाऊन लोक डॉक्टर शिकून यायला लागले. एवढं सगळं झालं तरीही विचार करा, काही रोग अजूनही वाढत चाललेले आहेत. त्यातला मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, ताणतणाव, मानसिक जो आहे, मानसिक जे त्रास सुरू झालेले आहे, डिप्रेशन ज्याला आपण म्हणतो, की ताणतणाव, लठ्ठपणा, ओबेसिटी ही पण खूप वाढलेली आहे. कॅन्सर सारखे असाध्य रोग ज्यावर अजूनही म्हणावं इतके उपचार निघालेले नाहीयेत. का होतो कॅन्सर याच्यावर अजून संशोधन सुरू आहे. मानसिक आजार तर प्रचंड वाढलेले आहेत. बाकीच्या आजारांपेक्षा मी तर म्हणेन मानसिक आजार जास्त वाढलेले आहेत. हे सगळं दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. याचे कारण औषधाचा अभाव नाही, तर तुमची चुकीची जीवनशैली, तुमची म्हणजे आपली सगळ्यांची चुकीची जीवनशैली. म्हणूनच भगवान धन्वंतरींचा हजारो वर्षापूर्वीचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे आणि आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आपल्याला ऋषींनी सांगितलेले आहे, आरोग्यम परम भाग्यम स्वास्थ्यम सर्वार्थ साधनम. त्यावेळेला त्यांनी तेच सांगितलेलं आहे की आरोग्य ज्याच्याकडे, निरोगी शरीर ज्याच्याकडे आहे, त्यांचं परम भाग्य समजायचं. भगवान धन्वंतरींचा अवतार हा केवळ अमृत कलश घेऊन प्रगट झालेल्या देवतेचा फक्त इतिहास नाहीये, तर तो प्रत्येक माणसाला स्वतःच्या शरीराची, मनाची, जीवनशैलीची काळजी घेण्याची आठवण करून देणारा दिव्य संदेश आहे. म्हणूनच या धन्वंतरीला आता आपण एक संकल्प करूया सगळेजणच.
आपण जे बघतो आहोत सगळेजण, हा भाग मी मुद्दाम मोठा भाग केलेला आहे आणि एकाच भागामध्ये आपल्याला अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे, कारण माझा उद्देशच हा होता की धनत्रयोदशी आणि धन्वंतरी भगवान धन्वंतरींचा खरा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवायचा. म्हणूनच या धनत्रयोदशीला येणारच आहे 2-3 महिन्यामध्ये आपल्याला दिवाळी येते. या आपण सगळेजण मिळून संकल्प करूयात, या धनत्रयोदशीला आपण सोने चांदी खरेदी नाही केली तरी चालेल, पण आपण आपल्या आरोग्याची जपणूक करूयात, योग्य आहार विहार पाळूयात, शरीराला देवाचं मंदिर समजून त्याची सेवा करूयात आणि भगवान धन्वंतरीने दिलेल्या आयुर्वेदाच्या जीवन तत्वाचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वीकार करूयात. कारण धनाने श्रीमंत होता येतं हो, पण आरोग्याने खऱ्या अर्थाने समृद्ध होतं. आणि आरोग्य हीच खरी लक्ष्मी आहे. आज हीच वेळ आलेली आहे म्हणायची की आरोग्य ज्याच्याकडे आहे तोच खरा धनवान. आरोग्य हेच खरं धन आहे आणि भगवान धन्वंतरी हे त्या अमूल्य धनाचे सनातन अधिष्ठता आहे. म्हणून आता आपण खऱ्या अर्थाने आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे. कुठल्या? तर निरोगी शरीर आपण आपलं बनवायचं आहे. आपली दिनचर्या आपल्याला बदलायची. शक्य होईल तेवढं हॉटेलचं खाणं आपण बंद करायचं आहे. घरचं सकस नुसता वरण भात खा, पण घरचं खाण्याचा प्रयत्न करा. कधीतरी सटी साम अशी जसं म्हणायची पूर्वी की वर्षातून एकदा किंवा दोनदा हॉटेलमध्ये जाय, तसं जायची आपण परत जीवनशैली अवलंबूयात आणि आपण शरीराने श्रीमंत होऊयात. पैशानी आपल्याकडे ऐश्वर्य, घर आहे, 10 फ्लॅट आहे, 10 गाड्या आहेत, ही संपत्ती आपल्याला आता गरजेची नाहीये. निरोगी शरीर हे आता आपल्याला गरजेचं आहे आणि अशा निरोगी शरीराने आपण श्रीमंत होऊया. म्हणून आज आपण भगवान धन्वंतरींचा जय जयकार करून आजचा भाग आपण इथेच संपवूयात. बाकी सगळे श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय.